गेल्या 12 वर्षांमध्ये ज्या मोदी सरकारला कोणीही वाकू शकलं नाही, त्याच्या एका शब्दावर मोठी मोठी विधेयकं पास झाली, त्याच मोदी सरकारला संसदेत पहिल्यांदाच करेक्ट कार्यक्रम झालाय। निमित्त होतं महिला आरक्षणाचं आणि त्या आडून चाललेल्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेचं, म्हणजेच डिलिमिटेशनचं। सरकारची फिल्डिंग एकदम कडक होती की 2029च्या लोकसभा निवडणुकीआधी देशाचा संपूर्ण राजकीय नकाशाच बदलून टाकायचा, असा हा पूर्ण मास्टर प्लॅन होता। पण अडचण अशी झाली, हे सगळं करण्यासाठी नवीन जनगणना होणं गरजेचं होतं। ही प्रोसेस पूर्ण व्हायला किमान 3 वर्ष लागणार होती। म्हणून मग सरकारनं एका मधला रस्ता निवडला, तो म्हणजे 2011च्या जुन्या जनगणनेनुसार याचा आधार घेऊनच ही तोडमोड करण्याचा त्यांनी घाट घातला आणि त्यासाठी लोकसभेत 3 विधेयकं त्यांनी मांडली गेली। 16 आणि 17 एप्रिलला लोकसभेत अक्षरशः शब्दाचं युद्ध रंगलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी या तिघांनीही तडाखेबंद भाषणं झाली। 2 दिवस चाललेल्या या घमासांग चर्चेनंतर जेव्हा शुक्रवारी मतदानाची वेळ आली, तेव्हा मात्र अख्ख्या देशानं एक मोठा ड्रामा पाहिला। बहुमतात असलेलं एनडीएचं हे ब्रह्मास्त्र ऐन मतदानाच्या वेळी 2/3 बहुमताचा आकडा गाठण्यात अपयशी ठरलं। बहुमतात असलेल्या सरकारसाठी हा पहिलाच असा झटका आहे जो थेट जिव्हारी लागणार आहे। आता प्रश्न असा आहे की लोकसभेत मतदानावेळी ही नेमकं गेम कुणी केली? हा गेम नेमकं कुठे फिरला? ज्या सरकारला आजवर कुणीही रोखू शकलं नाही, त्यांच्यावर ही पराभवाची वेळ का आली? त्या शुक्रवारी दिवसभर संसदेत नेमकं काय घडलं आणि सरकारनं आणलेली ही कळीची विधेयकं नेमकं का रखडली आणि या संपूर्ण प्रकरणात सरकारचा गेम कसा झाला, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। आता वळूया त्या ऐतिहासिक शुक्रवारच्या घडामोडीकडे। त्या दिवशी लोकसभेमध्ये काय झालं होतं? तर लोकसभेत सकाळपासूनच वातावरण चांगलं तापलेलं होतं। एकमागून एक विविध पक्षांचे नेते या विधेयकावर आपली बाजू मांडत होते, पण खऱ्या अर्थानं ठिणगी पडली ती दुपारी 2 वाजता। विरोधी पक्षनेते राहुल गांधी भाषणासाठी उभे राहिले आणि त्यांनी थेट मोदी सरकारवर तोफा डागायला सुरुवात केली। सरकार भित्रसम आहे असं संबोधन करत राहुल गांधी यांनी असा दावा केला की देशाच्या राजकारणाचं चित्र ज्या पद्धतीने बदलतंय, त्यामुळे केंद्र सरकारमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे। तुमची सत्ता आता खिळखिळी व्हायला लागली आहे आणि म्हणूनच ही सत्ता टिकवण्यासाठी तुम्ही निवडणुकीच्या नकाशाच बदलून टाकण्याचा हा खटापट करत आहात। पण लक्षात ठेवा, आम्ही हे घडू देणार नाही। इंडिया आघाडीचे सर्व पक्ष तुमच्या या मनमानीला पूर्ण ताकदीने रोखून धरतील। राहुल गांधीच्या या हल्ल्यानंतर सभागृहात गोंधळ आणखीनच वाढला। सुरुवातीच्या नियोजनानुसार या विधेयकावर दुपारी 4 वाजता मतदान होणार होतं, पण नेत्यांच्या भाषणांची लांबलचक रांग आणि एकमेकावर होणारे आरोप प्रत्यारोप यामुळे हे घड्याळाचं पूर्णपणे गणित पुढे सरकत गेलं। अखेर संध्याकाळचे 6 वाजले आणि गृहमंत्री अमित शहा मैदानामध्ये उतरले। शहा यांनी आपल्या खास शैलीमध्ये उत्तर द्यायला सुरुवात केली। या विधेयकाचा विरोध करणाऱ्याला त्यांनी सडकून टीका सुद्धा केली। शहा यांनी स्पष्ट शब्दात ठणकावलं की हे विधेयक महिलांच्या हिताचं आहे आणि जर आज हे संमत होऊ शकलं नाही तर त्याची सर्वस्व जबाबदारी ही केवळ विरोधकांची असेल। जवळपास तासभर अमित शहांचं हे तडाखेबंद भाषण सुरू होतं, पण शहा खाली बसताच कायदेमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी तातडीनं महिला आरक्षणाशी संबंधित ते बहुचर्चित असणारं घटना दुरुस्तीचं विधेयक सभागृहात सादर केलं। त्याच वेळी सभापती असणारे ओम बिर्ला यांनी घोषणा केली की आता यावर प्रत्यक्ष मतदान होईल। सभापतींनी सभागृहाची लॉबी रिकाम्या करण्याचे कडक निर्देश दिले आणि संपूर्ण देशाचं लक्ष लागलं त्या वोटिंगकडे, जिथे मोदी सरकारचा मोठा गेम होणार होता। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आला, तो म्हणजे मतदानाच्या वेळी नेमकं काय गेम झाला। तर हे विधेयक साध्या कायद्यासारखं नव्हतं की फक्त आवाजी मतदानानं किंवा निम्म्या बहुमतानं पास होईल। हे विधेयक होतं संविधान दुरुस्ती विधेयक आणि अशा वेळी लागतं ते म्हणजे विशेष बहुमत। आता विशेष बहुमत म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर लोकसभेच्या 543 खासदारांपैकी किमान 50% म्हणजे 272 खासदारांची सभागृहात उपस्थिती असणं सक्तीचं होतं। त्यापैकी मोठी अट म्हणजे जेवढे खासदार इथं उपस्थित आहेत त्यापैकी 2/3 खासदारांची विधेयकाच्या बाजूनं कौल देणं गरजेचं होतं। त्या दिवशी सभागृहात हे 528 खासदार हजर होते। गणितानुसार हे विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारला किमान 252 मतांची गरज होती, पण जेव्हा निकालाची पाटी समोर आली तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या, कारण विधेयकाच्या बाजूनं 298 मतं पडली तर विरोधात 230 खासदारांनी मतदान केलं। म्हणजे काय? तर अवघ्या 54 मतांच्या फरकानं हे ऐतिहासिक विधेयक लोकसभेत नामंजूर झालं। ही घटना साधीसुधी नाही, कारण गेल्या 12 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मोदी सरकारला एखादं विधेयक मंजूर करताना पराभवाचा धक्का बसवण्याची ही पहिलीच वेळ होती। यातली खरी गंमत पुढे आहे। जर तुम्ही एनडीएचं संख्याबळ पाहिलं तर त्यांच्याकडे 292 खासदार आहेत, पण त्यामध्ये जर बघितलं तर त्यांना मतं मिळाली 298। याचा अर्थ असा होतो की विरोधी पक्षातल्या 6 खासदारांनी क्रॉस वोटिंग करत सरकारला साथ दिली होती। तर दुसरीकडे इंडिया आघाडीची 2 मतं फुटली तरीही सरकारला हवा असलेला 352चा आकडा गाठता आला नाही। मुळात सरकारला 3 विधेयक आणायची होती: महिला आरक्षण, डिलिमिटेशन आणि केंद्रशासित प्रदेश सुधारणा विधेयक।
पण पहिलंच विधेयक पडल्यामुळं सगळी विधेयकं एकमेकांशी जोडलेली आहेत असं कारण देत सरकारनं पुढचे 2 विधेयकं ही मतदानासाठी पुढे घेण्याचं टाळून दिलं आणि इथूनच माघार घेतली। सरकारचा हा डाव उलटल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बाहेर येऊन थेट हल्ला चढवला। राहुल गांधी म्हणाले की निवडणुकीची रचना बदलून सत्ता वळवण्याचा, सत्ता बळकवण्याचा सरकारचा जो कुटील डाव होता तो आम्ही हाणून पाडला आहे। जर पंतप्रधान नरेंद्र मोदींना खरोखरच महिलांना न्याय द्यायचा असेल तर त्यांनी 2023चं मूळ महिला आरक्षण विधेयक आता सभागृहामध्ये मांडावं, त्याला आमचा 100% पाठिंबा असेल। प्रियंका गांधी यांनी सुद्धा या निकालावर आपली भूमिका मांडली। त्यांनी स्पष्ट केलं की महिला आरक्षणाला ओबीसी आरक्षणापासून वेगळं ठेवणं आणि त्याला परिसीमनाची म्हणजे डिलिमिटेशनची जोडणं आता आम्हाला हे मान्य नाही। हे विधेयक पडणं हा केवळ विरोधकांचा नाही तर भारताच्या लोकशाहीचा आणि अखंडतेचा मोठा विजय आहे। प्रियंका गांधी यांच्या प्रतिक्रियेत खंबीर राहिलेल्या सर्व खासदारांनी आभार मानले देखील आहेत। थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या आकड्यांच्या जोरावर सरकार आजवर आपली ताकद दाखवत होतं त्याच आकड्यांनी यावेळी सरकारला मोठा दगा दिलाय। आता या संपूर्ण वादात सर्वात मोठा विरोध कुठून झाला असेल तर तो म्हणजे दक्षिण भारतातून। तमिळनाडू, केरळ, कर्नाटक यांसारख्या दक्षिणेतील राज्यांचा या डिलिमिटेशनला म्हणजे परिसीमन या विधेयकाला कडाडून विरोध होता। त्यांचं म्हणणं सरळ होतं की उत्तर भारताच्या तुलनेत दक्षिण भारतात लोकसंख्या नियंत्रणात आली आहे आणि विकास केला गेला आहे, पण जर 2011च्या लोकसंख्येनुसार मतदारसंघाची पुनर्रचना झाली तर दक्षिणेतील राज्यांचं संसदेतील प्रतिनिधित्व कमी होईल। हा आमच्यावरचा अन्याय आहे आणि आमची ताकद कमी करण्याचा हा केंद्र सरकारचा डाव आहे असा आक्रमक पवित्रा या राज्यांनी घेतला होता। हे विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी तर थेट केंद्र सरकारवर हल्ला चढवला। स्टॅलिन म्हणाले हा एका विधेयकाचा पराभव नाही तर हा केंद्र सरकारचा सर्वात मोठा नैतिक पराभव आहे। आता 23 एप्रिलला आम्ही दिल्लीचा अहंकार आणि त्यांना साथ देणाऱ्या गुलामाचा पराभव करू। स्टॅलिन यांनी तर तमिळनाडू विधानसभेतही आपला विजय निश्चित असल्याचा देखील मोठा आत्मविश्वास बोलून दाखवलाय। पण संसदेत झालेलं हे नाट्य इथंच संपलं नाही। विधेयक नामंजूर झाल्याचं स्पष्ट होताच संसदेच्या आवारात एक वेगळाच राडा पाहायला मिळाला। ज्या सत्ताधारी पक्षाची हे विधेयक पडलं होतं त्याच भाजपनं आणि एनडीएच्या खासदारांना तर संसदेबाहेर विरोधकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली। काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष महिलांच्या हक्काच्या विरोधात आहेत असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला। इतकंच नाही तर आता हा वाद रस्त्यावर येण्याची चिन्ह देखील दिसत आहेत। भाजप आणि एनडीएचे खासदार आता शनिवारपासून इंडिया आघाडीच्या दिग्गज नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करणार असल्याच्या देखील बातम्या आता समोर येत आहेत। आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे तो म्हणजे संसदेत हे विधेयक आदळल्यानंतर 2029च्या लोकसभा निवडणुकांवर नेमका याचा काय परिणाम होणार। तर याचं साधं आणि सरळ उत्तर असं आहे ते म्हणजे 2029ची निवडणूक आता जुन्याच पद्धतीने पार पडेल। म्हणजे लोकसभेच्या 543 जागा आहेत त्या तेवढ्याच राहतील, त्यात कोणतीही वाढ होणार नाही आणि मतदारसंघाची पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन सुद्धा आता होणार नाही। याचा दुसरा अर्थ असा आहे की ज्या 33% महिला आरक्षणाचं स्वप्न देशातील महिलांना दाखवण्यात आलं होतं ते 2029च्या निवडणुकीत तरी प्रत्यक्षात उतरणार नाही। सरकारचा असा दावा आहे की जर ही विधेयकं आज मंजूर झाली असती तर 2029 पासूनच महिलांना आरक्षण देणं शक्य झालं असतं, पण आता गणित पूर्णपणे बदलली आहेत। आता सरकारला आधी देशाची नवीन जनगणना पूर्ण करावी लागेल आणि त्यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना होईल आणि मगच महिला आरक्षणाची अंमलबजावणी होऊ शकेल। ही प्रक्रिया आता लांबणीवर पडल्यामुळे महिला आरक्षणाची प्रतीक्षा आणखी वाढणार हे मात्र नक्की आहे। मुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय गाजावाजा करत आणि ऐतिहासिक पाऊल असं वर्णन करत ही तिन्ही विधेयकं लोकसभेत आणली होती, मात्र संख्याबळ हाताशी असूनही ऐनवेळी ही विधेयकं फेटाळली जाणं हा गेल्या 12 वर्षाच्या काळातला मोदी सरकारचा सर्वात मोठा ऐतिहासिक राजकीय पराभव मानला जातोय। ज्या पद्धतीनं हे विधेयक नामंजूर झालं त्याने सरकारची नाचक्की तर झालीच, पण विरोधकांच्या एकजुटीला एक नवी ताकद देखील मिळाली। पण मित्रांनो, लोकसभेत घडलेल्या या संपूर्ण हाय व्होल्टेज ड्राम्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? यात सरकारचं नियोजन चुकलं की विरोधकांनी केलेली फिल्डिंग यशस्वी ठरली? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि आपल्या जनता महाराष्ट्र या YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।